हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 22 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. शेवटी कान्हाची प्रार्थना साईबाबांनी ऐकली आहे आणि सखी शुद्धीत आली. नाहीतर डॉक्टरांनी सांगितलं होतं की सखी खूप सिरियस आहे, पुढील काही तास तिच्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे सरकार खुश झाले. सरकारला असं वाटलं की सखी आता मरणार, परंतु साईबाबांनी चमत्कार केला. कान्हाची प्रार्थना ऐकली आणि सखी ठणठणीत बरी झाली. पण या सरकारने सखीचेच कान भरून दिलेत की सखी, तुझ्यावर हा हल्ला कान्हाने केला होता, ते सुद्धा गौतम काकाच्या मदतीने. त्यामुळे सखी कान्हा आणि गौतमवर खूप चिडली आहे. आणि त्याच वेळेस नंदाने तर कहरच केला. चक्क सखीच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून फेकत होती, तोडत होती. पण त्याच वेळेस कान्हा तेथे पोहोचला आणि कान्हाने या नंदाची चांगली ठासली आणि तिला धमकी दिली, यानंतर परत अशी हिंमत केली ना तर तुमचं वय काय, तुम्ही एक स्त्री आहात हे मी विसरून जाईल. त्यामुळे नंदा चांगली टरकली आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कान्हा हा सरकारला जाब विचारतो. तुमचा सकाळचा प्लॅन फ्लॉप झाला, सखी मॅडमच्या गाडीचे ब्रेक फेल केले पण त्यांचा अपघात झाला नाही. मग तुम्ही हा विषारी दुधाचा प्लॅन बनवला, पण तेवढ्यात मी आलो. मग विषारी दूध नाही तर विषारी धूर, हो की नाही? पण हे सगळं तुम्ही एकटीने करणं शक्य नाही आहे. कुणीतरी तुमची मदत केली आहे, ते सुद्धा घरातीलच कुणीतरी. हे ऐकून घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. नंदा खूप घाबरते. कान्हा हा घरातील सगळ्यांकडे पाहतो, पण परशू, मीनाक्षी, उर्मिला, गौतम असं काही करणार नाही, सरकारची साथ देणार नाही असा त्याला पूर्ण विश्वास असतो. आणि मग कान्हा हा नंदाकडे संशयाने पाहतो. नंदा घाबरलेली असते, नजर चोरत असते. आणि तेवढ्यात कान्हाला आठवतं की जेव्हा तो सखीला सरकारचं सत्य सांगत होता तेव्हा नंदानेच त्याला सांगितलं होतं की सखीला रूममध्ये घेऊन जा, नाहीतर ती खऱ्याचं खोटं करू देणार नाही. आणि मगच कान्हाने सखीला रूममध्ये नेलं होतं. कान्हाला समजतं ही नंदाच खरी कटकारस्थानी आहे, हिने सरकारची मदत केली आहे. आणि कान्हा नंदाला जाब विचारतो, तुम्ही केली आहे ना सरकारची मदत, तुम्हीच त्यांना सामील आहात ना? नंदा, सरकार, मीनाक्षी यांना जबर धक्काच बसतो. आणि मग नंदा शेवटी सरकारची आई. सरकार जसा धिंगाणा करते तसाच तमाशा ही नंदासुद्धा सुरू करते. अबाबाबाबाबा असं करत ती चक्क बोंबा मारते आणि रडण्याचं नाटक करू लागते. आणि कान्हाला म्हणते, जल तुझं तोंड मेलं, नंदी बैल कुठला, माझ्यावर असे आरोप लावतोय. तेथे माझी सखी बिचारी, माझी नात, माझी लाडकी नात जीवन मृत्यूच्या मध्ये झुलतीये, मरायला टेकलीये, आणि हा माझ्यावर आरोप लावतोय. असं म्हणून नंदा असे असे गावरान शब्द कान्हाबद्दल वापरते की कान्हाच्या कानातून रक्तच यायचं बाकी असतं. ती कान्हाला खूप दूषणं देते. हा नंदी बैल, हा सांड, हा स्वतःच्या बायकोला फसून माझ्यावर घाणेरडे आरोप लावतोय. आणि हे सगळं ऐकून सरकारसुद्धा हसत असते. नंदा काही शांत बसत नाही आणि हॉस्पिटलमध्ये जोर जोरात आरडाओरडा करते. तिच्या या शिव्या शाप ऐकून कान्हाला सुद्धा जबर धक्काच बसतो. कुठे या बाईच्या नादाला लागलो असं त्याला होतं. तेवढ्यात नर्स बाहेर येते आणि म्हणते, अहो आजी, काय करताय? हॉस्पिटल हे, तुमच्याच पेशंटला त्रास होईल, एवढ्या जोरात ओरडू नका. तर नंदा या नर्सला सुनावते, आली मोठी शहाणी, हॉस्पिटलले ओरडू नका, एड्यांची जत्रा मेली, चल निघ इथून. असं म्हणून ती नर्सलाच हाकलून देते. आणि मग पुन्हा एकदा कान्हावर शब्दबाण चालवते. अरे, तुला लाज वाटते का रे नालायका? आधी स्वतःच नाटक केलं, माझ्या सखीच्या आयुष्यात आला तिची प्रॉपर्टी लुबाडण्यासाठी, आणि आता माझ्यावर आरोप लावतो का रे? हे सगळं ऐकून सरकार हसू लागते की नंदाने या कान्हाची चांगली जिरवली. आणि त्याच वेळेस सरकारला हॉस्पिटलमध्ये डॉक्टर कदम दिसतात. यांना पाहून सरकारला मोठा धक्काच बसतो. सरकार विचार करते, डॉक्टर कदम येथे काय करताय? यांनीच तर माझ्या डोळ्यांचं ऑपरेशन केलं होतं, डोळ्यांचा रंग बदलला होता. आणि जर यांनी मला इथे पाहिलं आणि सगळ्यांसमोर तो काही पचकला, मग संपलं सगळं. याचा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल. असा विचार करून सरकार ही आजूबाजूला पाहते तर नंदा या कान्हाला चांगलं सुनावत असते. आणि याचाच फायदा घेऊन सरकार तेथून गायब होते. कोणाच्याच लक्षात येत नाही. कान्हा खूप चिडतो आणि म्हणतो, बस करा तुमची नाटकं, मला ना तुमच्याशी बोलायचंच नाहीये. खरं तर तुमच्या मालकाशी बोलायचं आहे, सरकारशी.
असं म्हणून कान्हा सरकारकडे पाहतो, पण तोपर्यंत सरकार गायब झालेली असते. कान्हा विचार करतो सरकार नेमकी गेली कुठे, आणि इकडे सरकार ही डॉक्टर कदमकडे जात असते. तर सखी ही ICUमध्ये असते. डॉक्टर नर्स तिला लवकरात लवकर बरं करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांची ट्रीटमेंट सुरूच असते. कान्हा विचारतो सरकार कुठे गेल्या, तर परशू म्हणतो गेल्या असतील देवासमोर प्रार्थना करायला सखीचा जीव वाचावा म्हणून. तर मीनाक्षी उत्तर देते अहो त्याला काय सांगताय, तो काय सखीसाठी प्रार्थना करणार आहे का. तर परशू म्हणतो नाही, प्रार्थना तर तो करणार आणि त्याने सखीचा जीव वाचावा यासाठी प्रार्थना केलीच पाहिजे. नाहीतर सखीचं काही बरं वाईट झालं ना, मग मी त्याला सोडणार नाही. परशूचा पगार किती, परशू बोलतो किती, पण कान्हा बिचारा चांगला आहे म्हणून त्याचा काही अपमान करत नाही आणि सरकारला शोधायला तो सुद्धा बाहेर पडतो. आणि इकडे सरकार ही डॉक्टर कदमजवळ येते आणि डॉक्टर कदमला जाब विचारते तुम्ही येथे काय करताय. तर डॉक्टर कदम सांगतो येथे माझे एक मित्र आहेत डॉक्टर, मी त्यांना भेटायला आलोय. सरकार एकदम माजात म्हणते ते स्वतःच्या घरी भेटायचं, येथे हॉस्पिटलमध्ये नाही, आत्ताच्या आत्ता निघायचं इथून. डॉक्टरला खूप राग येतो. डॉक्टर कदम चिडून म्हणतात मी कधी कुणाला कुठे भेटायचं हे तुम्ही मला नाही सांगायचं, ते मी माझं ठरवणार. सरकार खूप चिडते आणि कदमला म्हणते डॉक्टर कदम, सरकार आहे मी सरकार, कधी कोठे काय घडणार हे सरकार ठरवते, तुम्ही नाही ठरवायचं. कदम चांगलाच घाबरतो आणि तेवढ्यात कान्हा हा सरकारला शोधत शोधत हॉस्पिटलच्या बाहेर येत असतो. सरकार ही कदमला ठणकावून सांगते आत्ताच्या आत्ता येथून घरी निघायचं. कदम म्हणतो पण मॅडम माझी काय चूक आहे. सरकार चिडून म्हणते तुमची हीच चूक आहे की एकदा मी जे सांगितलं ते एकदाच ऐकायचं आणि त्यानुसार वागायचं. सरकारला प्रश्न विचारलेले आवडत नाही, चला निघा आत्ताच्या आत्ता येथून. कदम डॉक्टर चांगलाच घाबरतो आणि त्याच वेळेस कान्हा तेथे येतो. कान्हाला दिसतं की सरकार कुणाशी तरी बोलतीये आणि सरकारला घाबरून कदम डॉक्टर तेथून पळून जातो. कान्हा लपून बसतो आणि सरकारसुद्धा हॉस्पिटलमध्ये परत जाते. कान्हा लगेच हॉस्पिटलच्या बाहेर येतो. तोपर्यंत कदम डॉक्टर त्याच्या गाडीत बसलेला असतो आणि जात असतो. कान्हा लगेच त्याच्या मोबाईलने या गाडीच्या नंबर प्लेटचा फोटो काढतो, म्हणजे आज ना उद्या ही गाडी नेमकी कोणाची आहे, हा माणूस कोण होता, हे सगळं कान्हाला शोधता येईल. आणि कान्हाने शोधलं म्हणजे कान्हाला लगेचच कळेल की याच माणसाने सरकारच्या डोळ्यांचं ऑपरेशन केलं होतं आणि त्याची साक्ष खूप महत्त्वाची ठरेल. आणि तेवढ्यात कान्हाचा मोबाईल वाजतो. कान्हा फोन उचलतो तर काका त्याला सांगतो डॉक्टर आले आहेत, लवकर ये. कान्हासुद्धा हॉस्पिटलमध्ये धावतो. तर डॉक्टर ICUच्या बाहेर आलेले असतात. सरकार आणि घरातील सगळे तेथेच असतात. तेवढ्यात कान्हासुद्धा तेथे पोहोचतो. सरकार विचारते डॉक्टर सांगा ना माझी सखी कशी आहे, माझी सखी लवकर बरी तर होईल ना. सरकारची ॲक्टिंग सुरूच असते आणि डॉक्टर सांगतात अहो मॅडम सखी ही खूप सिरियस आहे, तिचे लंग्स हे डॅमेज झाले आहेत, विषारी धूर हा खूप आतपर्यंत गेला होता. हे ऐकून सरकारला तर आनंद होतो, पण कान्हा गौतम आणि घरातील सगळ्यांना खूप भीती वाटते, टेन्शन येतं. आणि डॉक्टर सांगतात आता आम्ही आमचे बेस्ट प्रयत्न करतोय, जे शक्य आहे ते सगळं करतोय, पण पुढील काही तास खूप महत्त्वाचे आहे, आता देवच काहीतरी चमत्कार करू शकतो. हे ऐकून सगळ्यांना जबर धक्काच बसतो. कान्हा विचारतो डॉक्टर मी सखीला भेटू शकतो का. तर मीनाक्षी चिडून म्हणते नाही, तू सखीला भेटायचं नाहीये. परशुराम म्हणतो तू सखीला भेटलास तर तिला आणखीन त्रास होईल. तर सरकार ही लगेच रडू लागते, देवाचं धावा करते, ए देवा वाचव माझ्या सखीला, वाचव माझ्या सखीला. कान्हा चिडून म्हणतो सरकार बस करा तुमची नाटकं सगळ्यांना समजताय, तुमच्यामुळे सखी या अवस्थेत आहे आणि आता तुम्हीच देवाचा धावा करताय, तो सुद्धा खोटा. सरकार त्याच्याकडे पाहून तोंड वाकडं करते, वा कान्हा तुला तर लई हिंमत आली बोलायची. कान्हा मात्र खूप चिडतो. तेवढ्यात सरकार ही डॉक्टरला विचारते डॉक्टर मी सखीला भेटू शकते का. तर गौतम म्हणतो नाही, सखीला कुणीच भेटायचं नाहीये, सखीला त्रास होतोय ना, मग जोपर्यंत ट्रीटमेंट पूर्ण होत नाही, सखी शुद्धीत येत नाही, तोपर्यंत तुम्ही त्यांना भेटायचं नाही. तर मीनाक्षी म्हणते अहो गौतम भाऊजी आई आहे हो तिची, भेटू द्या ना तिला. तर गौतम म्हणतो एकदा सांगितलेलं कळत नाही का, नाही म्हणजे नाही. सगळे खूप चिडतात. तर डॉक्टर म्हणतो अहो शांती ठेवा, हॉस्पिटल आहे हे, असा आरडाओरडा करू नका आणि जेव्हा भेटण्याची वेळ असेल तेव्हा मी तुम्हाला सांगेल, आता कोणीच भेटू नका. असं म्हणून डॉक्टर निघून जातात. सरकार आणि नंदा पुढे येते आणि नंदा ही सरकारला विचारते काय ग सुंबडीत कोंबडी कोठे गेली होती पळून. तर सरकार म्हणते
गिधाडाची नजर आहे तुझी. नंदा सांगते, मग लहानपणापासूनच. आणि गिधाडाची नजर अजून एका व्यक्तीची आहे, त्या तुझ्या छोट्या दिराची. त्याचा तुझ्यावर संशय आहे, तुझ्याकडे बारीक लक्ष ठेवून येतो. तर सरकार म्हणते, येऊ दे ना संशय, फक्त काही तास. सखी काय वाचत नाही. एकदा काय सखी ढगात गेली, मग मला या कोणाचीच गरज नाही आहे. मग मी या सगळ्यांची कशी जिरवते ना, ते तू पाहतच राहा. हे ऐकून नंदासुद्धा खुश होते. आणि इकडे आपला कान्हा साईबाबांच्या मंदिरात पोहोचतो. आणि मंदिरात येत असताना त्याला सखीबरोबर घालवलेले सगळे क्षण आठवतात, जेव्हा तो आणि सखी दोघे एकत्र साईबाबांच्या मंदिरात आले होते. कान्हा साईबाबांसमोर येऊन उभा राहतो आणि जोरजोरात मंदिरातील घंटा वाजवतो. साईबाबांसमोर हात जोडतो. त्याच्या डोळ्यातून पाणी वाहत असतं. कान्हा हा बाबांना म्हणतो, बाबा, माझी सखी खूप दुःखात आहे. तिचा जीव धोक्यात आहे आणि तुम्हाला तिला वाचवायचं आहे. मला मान्य आहे, मी सखीच्या आयुष्यात खोटेपणाने आलो. माझी ओळख, माझा उद्देश तिला खोटा सांगितला. पण सखी मॅडमला मला कधीच फसवायचं नव्हतं. मी त्यांच्या प्रेमात पडलो. ते प्रेम खरं होतं. माझ्या सगळ्या भावना खऱ्या होत्या. आणि आज त्यांचा जीव धोक्यात आहे. त्यांची काही चूक नाही आहे. त्यांना आईचं प्रेम हवं होतं आणि सरकारने त्यांना फसवलं आहे. भाबड्या आहेत त्या. त्यांना सरकारचे छक्के पंजे, सरकारची कट कारस्थानं नाही कळत. त्यामुळे आज त्यांची ही अवस्था आहे. पण बाबा, सखीसारख्या निर्मळ मनाच्या मुलीला वाचवा. तिचा जीव धोक्यात आहे. तिला लवकरात लवकर बरं करा. कान्हा खूप इमोशनल होतो. साईबाबांना विनंती करतो की सखी माझा श्वास आहे आणि माझा श्वास माझ्याकडून हिरावून घेऊ नका. सखी मॅडमला लवकरात लवकर बरं करा. कान्हा खूप इमोशनल होतो, रडू लागतो. साईबाबांना प्रार्थना करतो, मी जर माझ्या आयुष्यात एकही पुण्य केलं असेल ना, तर त्या पुण्याचं फळ मला आत्ता द्या आणि माझ्या सखी मॅडमला बरं करा. लवकरात लवकर बरं करा. कान्हा पुन्हा एकदा मंदिरातील घंटा वाजू लागतो. जोपर्यंत सखी शुद्धीत येत नाही तोपर्यंत घंटी वाजवतच राहायची. देवाचा धावा करायचा असं त्याने ठरवलेलं असतं. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप इमोशनल आहे. कान्हाचं सखीवर किती प्रेम आहे या सीनमधून दिसून येतं. त्याच्या डोळ्यातील पाणी पाहून तुमच्या डोळ्यातही पाणी येईल एवढं मात्र नक्की. कान्हा मंदिरातील घंटी वाजवत असतो आणि साईबाबांसमोर असलेला दिवा हा फडफडत असतो. इकडे सखी अजूनही बेशुद्ध अवस्थेतच असते. पण कान्हाच्या भक्तीमुळे साईबाबा चमत्कार घडवतात आणि सखीच्या हातापायाची हालचाल होऊ लागते. आणि कान्हाची भक्ती सुरूच असते. देवाचा धावा सुरू असतो. तेवढ्यात सखी डोळे उघडते. सखी शुद्धीत येते आणि कान्हाच्या मागून मंदिरात एक मुलगी येत असते. त्याच वेळेस कान्हाचं लक्ष जातं की साईबाबांसमोर ठेवलेला दिवा हा विझणार आहे. त्यामुळे कान्हा या दिव्याच्या आजूबाजूला आपले हात ठेवतो आणि त्याच वेळेस सखी डोळे उघडते, पूर्णपणे शुद्धीवर येते. साईबाबांनी आपला चमत्कार दाखवलेला असतो. कान्हाची प्रार्थना ऐकलेली असते. सखी आता सुखरूप आहे. कान्हाने दिवा विझू नये म्हणून दिव्याच्या आसपास आपले हात ठेवलेले असतात आणि त्याच वेळेस एक मुलगीसुद्धा तेथे हात ठेवते. फ्रेंड्स, हे एक नवीन पात्र आहे. ही मुलगी या मालिकेत नवीन आली आहे. आता ही मुलगी नेमकी आहे तरी कोण, हे तुम्हाला थोड्या वेळानंतर कळणार आहे. कान्हा या मुलीकडे पाहतो, ही मुलगी कान्हाकडे पाहते. हे दोघे एकमेकांकडे पाहतच असतात. आणि मग कान्हा हा थोडा दूर जाऊन उभा राहतो आणि विचारतो, तुम्ही कोण? तर ही मुलगी सांगते, मी कदंबी. आता ही कदंबी नेमकी आहे तरी कोण? कान्हा आणि तिचा काही संबंध तर दिसत नाही, म्हणजे आधीपासून ओळख वगैरे काही नाही आहे एवढं मात्र आपलं कळलं आहे. आता ती कोण आहे हे आपल्याला पुढे कळणार आहे. आणि इकडे सिटी हॉस्पिटलमध्ये सगळेजण ICUच्या बाहेर असतात, खूप टेन्शनमध्ये असतात. आणि तेवढ्यात डॉक्टर बाहेर येतात आणि सगळ्यांना म्हणतात, अभिनंदन. सरकारला काही कळतच नाही. सगळेजण डॉक्टरकडे आश्चर्याने पाहतात. तर डॉक्टर सांगतात, अहो तुमची पेशंट म्हणजे तुमची सखी शुद्धीत आली आहे, आउट ऑफ डेंजर आहे, एकदम ठणठणीत बरी झाली आहे. हे ऐकून सरकार आणि नंदाच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यांचा विश्वासच बसत नाही की सखी ही ठणठणीत बरी झाली आहे. घरातील सगळेजण मात्र खूप खुश होतात. नंदा विचारते, बरी झाली का? सरकार म्हणते, खरंच बरी झाली. आणि तेवढ्यात ती भानावर येते आणि लगेच थँक्यू डॉक्टर, थँक्यू असं म्हणून हात जोडते, डॉक्टरांच्या पाया पडते आणि विचारते, सखी बरी झाली? डॉक्टर सांगतात, हो बरी झाली आहे सखी. परशुराम, मीनाक्षी, उर्मिला, गौतम सगळे खूप खुश होतात. आणि नंदा म्हणते, तेजुडे बरं झालं, तुझी पोरगी बरी झाली बरं का? तर सरकार म्हणते, हो ना मावशी, सखीला काही झालं असतं ना
तर मी सुद्धा जगू शकले नसते. सखी माझा प्राण आहे. नंदा म्हणते, आणि हो ना, तुला काही झालं असतं तर मी सुद्धा जगू शकले नसते. तू पण माझा प्राण आहे. सरकार खूप चिडते, ह्या काय माझा डायलॉग रिपीट करतीये. आणि डॉक्टर सांगतात, आम्हाला सुद्धा आश्चर्य वाटतंय. हा चमत्कार आहे, चमत्कार. नाहीतर तुमची सखी इतक्या लवकर शुद्धीवर येईल असं आम्हाला वाटलं नव्हतं. पण ती आता ठणठणीत बरी आहे. हे ऐकून सगळ्यांना खूप आनंद होतो. डॉक्टर सांगतात, तुम्ही एक एक करून सखीला भेटू शकतात. डॉक्टर तेथून निघून जातात आणि मग परशुराम सरकारजवळ येतो आणि म्हणतो, अगं वहिनी, तू भेट ना सखीला, सखीला खूप छान वाटेल. सरकार म्हणते, ठीक आहे. गौतम हा लगेच कान्हाला फोन करण्याचा विचार करतो. सरकार आतमध्ये सखीला भेटायला निघून जाते. तर नंदा म्हणते, मला सुद्धा इथे बाहेर चैन नाही पडणार. माझी लाडकी नात आतमध्ये शुद्धीवर आली आहे, मी सुद्धा भेटायला जाते. असं म्हणून नंदा सुद्धा सरकारच्या मागे मागे निघून जाते. गौतम त्याचा फोन पाहतो तर त्याचा फोन डिस्चार्ज असतो. त्याला कबीरला फोन करून कळवायचं असतं. आणि गौतम परशुरामजवळ येतो आणि म्हणतो, परशुराम, तुझा फोन दे बरं. परशुराम विचारतो, कशाला? अरे हो, तुला तर कबीरला फोन करून येथे काय घडलं सगळं कळवायचं असेल ना. चल जा. नाही देत. गौतमला खूप राग येतो. पण गौतम हा त्याच्या बायकोला उर्मिलाला नाही विचारत. उर्मिलाच्या हातातच फोन असतो. पण तो उर्मिलाला विचारत नाही, ए बाई, तुझा फोन देती का, मी फोन करतो. आणि गौतम रागारागाने तेथून निघून जातो. आणि इकडे ही कदंबी नावाची मुलगी कान्हाला आपला रुमाल देते. कान्हा तिच्याकडे आश्चर्याने पाहतो. तर ही मुलगी म्हणते, तुम्ही रडताय मला माहिती आहे, आणि डोंट वरी, पुरुषसुद्धा रडू शकतात. आणि मी तर म्हणते रडायलाच पाहिजे. कारण रडलं ना तर आपल्या मन मोकळं होतं, मनातील भावना मोकळ्या होतात. आणि मला कळतंय तुम्ही रात्री, इतक्या रात्री बाबांसमोर आलाय, याचा अर्थ काहीतरी सिरियस आहे. काय झाले सांगा बरं. कान्हा हा दुःखी असतो आणि कदंबी त्याला रुमाल देते. कान्हा रुमाल घेतो, आपले डोळे पुसतो. कदंबी विचारते, सांगा ना नेमकं काय झालंय. कान्हा सांगतो, माझी बायको हॉस्पिटलमध्ये आहे आणि खूप सिरियस आहे, म्हणून मी बाबांकडे प्रार्थना करायला आलोय की तिला लवकरात लवकर बरं वाटू द्या. हे ऐकून कदंबीला आश्चर्य वाटतं आणि ती म्हणते, अरे वा, आजच्या काळात जेथे नवरे बायकांवर हात उचलतात, तेथे तुम्ही तुमच्या बायकोच्या जीवासाठी देवाकडे हात जोडताय, देवासमोर हात जोडताय. खरंच तुमच्यासारखा नवरा सगळ्या मुलींना मिळायला पाहिजे. कान्हा हा रुमाल परत करतो. तर कदंबीला त्याच्या हातामध्ये हळकुंड दिसतं. ती विचारते, तुमचं आत्ताच लग्न झालंय का? कान्हा विचारतो, तुम्ही असं का विचारताय? तर कदंबी म्हणते, नाही, तुमच्या हातात ते पाहिलं म्हणून विचारतीये. कान्हा सांगतो, नाही, आता लग्न नाही झालंय, पण ही खूप मोठी गोष्ट आहे, नंतर केव्हा तरी सांगेल. आता मला फक्त माझ्या सखीच्या जीवाची काळजी वाटतीये की ती लवकरात लवकर बरी व्हावी. सखी हे नाव ऐकून लगेच ही कदंबी विचारते, सखी म्हणजे तुम्ही सखी कामतचे मिस्टर आहात का? कान्हाला आश्चर्य वाटतं. कान्हा म्हणतो, हो, तुम्हाला कसं कळलं? तर कदंबी सांगते, कारण मी तुमचं स्वयंवर पाहिलंय ना, पण मी नाही ओळखू शकले, कारण तेव्हा तुम्ही टी व्हीवर वेगळे दिसत होता आणि आता खूप वेगळे दिसताय. कान्हा, कारण तेव्हा तो कान्हा होता आणि आता कबीर किर्लोस्कर आहे. कदंबी सांगते, आणि तुमचं ते हॅशटॅग सखी कान्हा सन्हा, तेव्हा ते सोशल मीडियावर खूप फेमस झालं होतं, सगळीकडे चर्चा होती ना, म्हणून माझ्या लक्षात आहे. आणि मी तुमचं संपूर्ण स्वयंवर पाहिलंय. तुमच्या दोघांची जोडी खरंच खूप छान आहे आणि तुमची सखी ठीक होईल, तुम्ही काळजी करू नका. कान्हाला बरं वाटतं. आणि तेवढ्यात गौतम त्याला हॉस्पिटलच्या रिसेप्शनवरून कॉल करतो आणि सांगतो, कबीर लवकर हॉस्पिटलला ये, सखी शुद्धीवर आली आहे. हे ऐकून कान्हाला खूप आनंद होतो. कान्हा म्हणतो, हो काका, मी आत्ता येतो. कदंबी विचारते, काय झालं? तर कान्हा सांगतो, माझी सखी शुद्धीवर आली आहे, मी जातोय हॉस्पिटलमध्ये तिला भेटायला. कदंबीलाही आनंद होतो. कान्हा जाता जाता कदंबीला विचारतो, पण तुम्ही एवढ्या रात्री येथे का आलाय? काही तुम्हाला मदत हवी आहे का? मी मदत करेल तुम्हाला. तर कदंबी म्हणते, ती सुद्धा खूप मोठी स्टोरी आहे, मी तुम्हाला नंतर सांगेल. तुम्ही आता हॉस्पिटलमध्ये असणं गरजेचं आहे, तुम्ही जा हॉस्पिटलमध्ये. कान्हा थँक्यू म्हणतो आणि तेथून निघून जातो. आणि कदंबी ही साईबाबांना नमस्कार करते. कदंबी खरंच दिसायला खूप छान आहे, पण तिचा कान्हाशी काही संबंध नाही आहे, सखीशी सुद्धा नाही आहे. मग या कदंबीचं कॅरेक्टर नेमकं आहे तरी काय, आणि ही आहे तरी कोण, हे आपल्याला पुढील काही एपिसोडमध्ये कळेल. पण ती या मालिकेत आहे आणि काहीतरी मोठं वादळ घेऊन येणार आहे, एवढं मात्र नक्की. इकडे ICUमध्ये चक्क सरकार आणि नंदा सखीचे कान भरतात आणि सखीला सांगतात, तुझ्याबरोबर हे जे काही झालं, हा सगळा कान्हाचा प्लॅन होता. सखीला मोठा धक्काच बसतो. सखी विचारते, आई हे काय बोलतोयस तू, हा सगळा कबीरचा प्लॅन होता? तर सरकार ही रडण्याचं नाटक करून म्हणते,
हो सखी, तुला काय सांगू, त्या कान्हाने तुला रूममध्ये किडनॅप केलं आणि तो मला इतकं वाईट बोलला, इतकं वाईट बोलला, माझ्यावर इतके घाणेरडे आरोप लावले ना की ते तुला सांगण्यासारखेच नाही आहे. सखीला खूप राग येतो. सखी विचारते, असं काय बोलला कबीर? आणि मग नंदा सांगते, काय सखे, काय सांगू तुला, त्याने ना त्याच्या तोंडचा पट्टा सुरूच केला. आणि मग झालेला सगळा प्रकार ती सांगते की कान्हाने सरकारला दूध प्यायला सांगितलं, सरकारवर आरोप लावले आणि सरकार म्हणते त्या कबीरचं जाऊ दे, शेवटी तो बाहेरचाच आहे. पण मला वाईट गौतम भाऊजींबद्दल वाटतंय की गौतम भाऊजींनी सुद्धा त्याच्यावरच विश्वास ठेवला आणि ते माझ्यावर संशय घेत आहे. त्यांचा अजूनही विश्वास पटलेला नाही आहे की मीच तुझी खरी आई आहे. त्यांना असंच वाटतंय की मी सरकार आहे आणि ते त्या कबीरला मदत करताय. सखीला खूप राग येतो. नंदा सांगते, आणि मला हेच कळत नाही सखी, तू त्या कबीरवर अजून का प्रेम करते? तर तुझा दादला आहे ना तो कबीर, अगं एक नंबरचा खोटारडा आहे. त्याच्या तोंडाकडे पाहूनच कळतं की तो फक्त तुझ्या संपत्तीसाठी आला होता, तुझ्या प्रॉपर्टीसाठी आला होता आणि तू त्याला अजून नवरा मानतेस ना, त्यामुळे तो ही सगळी कटकारस्थानं करतोय. आणि जर त्याचं तुझ्यावर खरं प्रेम असतं ना, तर तो येथे असता हॉस्पिटलमध्ये, जसे आम्ही आहोत, कारण आमचं तुझ्यावर खरं प्रेम आहे. पण तो येथे नाही आहे, पायाला भिंगरी लागल्यासारखा सगळीकडे फिरत असतो. आता कुठे येतो, येथे का नाही आहे? सखीला सुद्धा हे पटतं. आणि मग नंदा सखीच्या गळ्यात कान्हाच्या नावाचं मंगळसूत्र पाहते आणि म्हणते, सखी, मला तुझं हे सुद्धा पटलेलं नाही आहे की तू त्याच्या नावाचं मंगळसूत्र अजून घालतेस. हे मंगळसूत्र काढून फेक, आणि तू नाही फेकणार ना तर मीच फेकते. असं म्हणून नंदा ही चक्क सखीच्या गळ्याजवळ आपला हात नेते, तिचं मंगळसूत्र पकडते आणि हे मंगळसूत्र सखीच्या गळ्यातून ती तोडणार. इतक्यात कान्हा तेथे पोहोचतो आणि नंदाचा हात पकडतो. कान्हाला पाहून सरकार, नंदा खूप घाबरतात. सखी त्याच्याकडे पाहतच राहते. कान्हा नंदावर खूप चिडतो आणि नंदाला ठणकावून सांगतो, आज तुम्ही ही हिंमत केली, सखीच्या मंगळसूत्राला हात लावला, पण यानंतर पुन्हा अशी हिंमत करायची नाही. यानंतर जर तुम्ही असं काही केलं तर मी तुमच्या वयाचा मान ठेवणार नाही. आज मी तुमच्या वयाचा मान ठेवतोय, काही बोलत नाहीये, काही करत नाहीये. पण यानंतर पुन्हा तुम्ही असं केलं ना तर तुमचं वय काय, तुम्ही कोण आहात, हे मी सगळं विसरून जाईन, एवढं लक्षात ठेवा. असं म्हणून कान्हा या नंदाचा हात झटकतो. नंदाला खूप राग येतो, तिची बोलतीच बंद होते. कान्हा सखीला विचारतो, सखी मॅडम, कशा आहात तुम्ही? आता तुम्हाला बरं वाटतंय ना? तर सखी चिडून म्हणते, बस झालं कान्हा, अजून किती नाटकं करशील? म्हणजे आधी स्वतःच माझा जीव घ्यायचा प्रयत्न करायचा आणि आता हॉस्पिटलमध्ये येऊन माझी खोटी काळजी दाखवायची. इतकं खोटं वागायला तुला लाज कशी नाही वाटत? कान्हाला जबर धक्काच बसतो. कान्हा विचारतो, मी तुमचा जीव घ्यायचा प्रयत्न केला, हे काय बोलताय? तर सरकार म्हणते, सखी तुम्ही बोला, आम्ही जातो बाहेर. असं म्हणून सरकार नंदाला घेऊन बाहेर निघून जाते. कान्हा खूप चिडतो आणि म्हणतो, सखी मॅडम, तुम्ही माझ्यावर आरोप लावताय की मी तुमचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. अहो, हे सगळं मी नाही केलंय, तर हे सरकारने केलंय. सरकारने हा सगळा प्लॅन बनवला होता आणि आज सकाळी सुद्धा सरकारने तुमच्या गाडीचे ब्रेक फेल केले होते. तेवढ्याच सखीला आठवतं की मला माझ्या आईने, सरकारने सांगितलंय की हा सगळा कान्हा आणि गौतमचा प्लॅन होता, त्यांनीच तुझ्या गाडीचे ब्रेक फेल केले होते. सखी चिडून म्हणते, वा रे वा कान्हा, म्हणजे करायचं तू आणि आरोप लावायचे माझ्या आईवर. अरे माझी आई बिचारी खूप गरीब आहे रे, निर्मळ मनाची आहे, चांगली आहे ती, ती असा विचारसुद्धा करू शकत नाही. आणि तू कसा आहे ना ते मला चांगलं माहिती आहे. तू कपटी कारस्थानी आहे, मला फसवून माझ्या प्रॉपर्टीसाठी माझ्या घरात आला होता, माझ्याशी खोटं लग्न केलं आणि आता किती चांगला आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. कान्हाला खूप वाईट वाटतं. कान्हा म्हणतो, सखी मॅडम, मी मान्य करतो ना, मी तुम्हाला फसून तुमच्याशी लग्न केलं, खोटं बोललो, पण मी तुमचा जीव घेऊ शकतो असं तुम्हाला वाटलं तरी कसं? तुमचा यावर विश्वास बसला याचंच मला खूप दुःख होतं आहे. कान्हाला वाईट वाटतं. सखी त्याच्याशी काहीच बोलत नाही. कान्हाने साईबाबांच्या मंदिरातून त्यांची उदी आणलेली असते. कान्हा सखीच्या माथ्यालाही उदी लावतो. सखी त्याच्याकडे आश्चर्याने पाहते. सखी काही बोलत नाही, कान्हासुद्धा काही बोलत नाही. कान्हा तेथून निघून जातो. सखी त्याच्याकडे पाहून रडू लागते. तिला खूप वाईट वाटतं आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, लपंडाव मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. सखी शुद्धीवर आली आहे, सुखरूप आहे, हे पाहून बरं वाटलं. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, सखी डिस्चार्ज घेऊन घरी आलेली असेल
आणि मग गौतम काका तिला तिचे औषध देत असेल तर सखी त्याच्यावर खूप चिडणार आणि म्हणेल, गौतम काका, जर तुला त्या कबीरची साथ द्यायची असेल तर तू आमच्याबरोबर का राहतोय? तू त्याच्या घरी जाऊन राहा आणि आजपासून मी तुझ्याशी असलेले सगळं नातं तोडते. आजपासून तू माझा काका नाही आणि मी तुझी पुतणी नाही. हे ऐकून गौतमला जबर धक्का बसणार. तर सरकार मात्र भलतीच खुश होईल. आणि इकडे कबीरची आजी म्हणजे राजलक्ष्मी कबीरला चक्क देवदत्तच्या अस्थी देणार. आता देवदत्ताला मरून 12 वर्ष झालेत, पण अजूनसुद्धा राजलक्ष्मीने अस्थि विसर्जन केलेलं नाही आहे. आणि या अस्थी राजलक्ष्मी कबीरला देईल आणि म्हणेल, आता मी तुला हे सोपवतीये. तुझी जी इच्छा असेल ते तू कर. तू सूड घे, सरकारला काही कर, असं मी म्हणणार नाही. हे ऐकून कान्हाला खूप वाईट वाटणार आणि कान्हा आपल्या बाबांना वचन देईल, मी आता उद्याच सरकारचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार आणि मग सखी आणि मी आम्ही दोघे मिळून तुमचं अस्थि विसर्जन करू. मग कान्हा हे करू शकेल का? हे पाहायला खूप मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा लपंडाव ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.